घुग्घुस हे औद्योगिक शहर असून शहरातील लोकसंख्या बघता शहरातील विकास कामांना जलद गतीने पूर्ण होण्यासाठी शहरात कायमस्वरूपी मुख्याधिकारी हवा होता। मात्र या शहरात दुर्दैव म्हणा किंवा गलिच्छ राजकारण म्हणा, या शहराला आजपर्यंत कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळू न शकल्याने शहरातील विकास कामांना फुल स्टॉप लागलेला आहे। शहरातील विकास कामे तातडीने करण्यात यावीत अशी मागणी घुग्घुस काँग्रेस शहर अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार दीपक पवार आणि मुख्याधिकारी जितेंद्र गादेवार यांना निवेदनातून केली आहे। घुग्घुस शहर हे समस्येचे माहेरघर झालेले आहे। घुग्घुस शहरातील अनेक समस्या आहे, मूलभूत समस्या आहे जे मार्गी लागत नाही। अमराई वार्डातली पाईपलाईनची समस्या आहे। गेल्या अनेक दिवसापासून टेंडर मंजूर झालेला आहे, मात्र प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालेली नाही। पथदिवे आहेत, जागोजागी पथदिवे हे खराब झालेले आहे, मात्र ते बदलण्यात येत नाही। वॉटर एटीएमची समस्या आहे, उन्हाळा लागणार आहे, हँडपंप बंद झालेले आहेत। नागरिक आपल्या समस्या घेऊन येतात, मात्र या ठिकाणी सीओ हे फक्त आठवड्याला 2 वेळा येत असताना नागरिकांचे कुठलेच कामं होत नाही। या सर्व समस्यांना घेऊन काँग्रेस शहर अध्यक्ष राजूभाऊ रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी तहसीलदार साहेब आणि सीओ साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे। आणि येत्या 8 दिवसात जर नागरिकांच्या समस्या सुटत नसतील तर शहर काँग्रेसच्या वतीनं तीव्र स्वरूपाचा आंदोलन नगर परिषदेच्या विरोधात केल्या जाणार आहे।